भाऊ नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाडी नगर परिषद मध्ये आपण नगराध्यक्ष उमेदवारीसाठी आपण हे केलेलं आहे आणि आपल्याला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी दिलेली आहे. तर कशा प्रकारचा लढा आपण आणि कशा जनतेसमोर काय मुद्दे घेऊन आपण रिंगणात उतरला? नाही, प्रथमतः मी पक्षाचे आभार मानेल की त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी दिली. या भागामध्ये मागील 25 ते 30 वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचं काम करतोय. 2014 पासून या ठिकाणी या विभागाचे आमदार समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वात या शहरामध्ये विकास कामे सुरू आहेत आणि ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढतोय. जो विकास आज या ठिकाणी आपल्याला दिसतोय, शहराचं जे स्वरूप बदलतोय ते माननीय आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वामध्ये जो काही निधी या ठिकाणी प्राप्त होतोय, नवीन नवीन योजना या ठिकाणी येतोय, राज्य शासनाचं सहकार्य आणि समीर भाऊंचं नेतृत्व आणि येथील स्थानिक जे कार्यकर्ते आहेत सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहे. या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या शहरातील लोकांनी, या शहरातील मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि समीर भाऊंना मताधिक्य फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाला आणि विकासाची ही आमची लढाई आहे आणि विकासाच्या लढाईमध्ये या शहरातील संपूर्ण जनता ही भारतीय जनता पक्षासोबत आहे. कशा प्रकारचा विकासचा एजेंडा राहणार आहे? नाही, ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मग त्यामध्ये स्वच्छता असेल, पाणी असेल, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, या ज्या गोष्टी या ठिकाणी ज्याची आवश्यकता असते त्यात काही प्रमाणात झालेलं आहे, काही अपूर्ण सुद्धा आहेत, परंतु त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याची गती, जो विकास या ठिकाणी सुरू आहे, म्हणजे समजा एक ड्रेनेज गटर लाईन या ठिकाणी जवळपास 100 कोटीची योजना या ठिकाणी सुरू आहे, त्याचं काम सुरू आहे. या शहरामध्ये हॉस्पिटलची गरज होती, ती सुद्धा या ठिकाणी हॉस्पिटलचं काम, बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि यासारखे या ठिकाणी असलेले खेळाचे मैदान असतील, खुल्या जागा असतील, त्यांचं सौंदर्यीकरण असेल, स्मशानघाटाचा विकास असेल किंवा या शहरातून वाहणारी नाग नदीचा जो आता नाल्या स्वरूपात आपण त्याचं स्वरूप बघतोय, तर त्या नाग नदीला सुद्धा रिटेनिंग वॉल बांधकाम असेल, यासारखे अनेक विकास कामे या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याची अजून विकास कामाची गती आम्हाला येणाऱ्या काळामध्ये वाढवायची आहे. जनतेमध्ये रोष आहे, कचऱ्याचं साम्राज्य आहे, मच्छरांचं साम्राज्य आहे, स्वच्छता नाही, सुंदर वाडी, स्वच्छ वाडी ही अशी दिसण्यात यावी, यासाठी जनतेसाठी आपण काय सामोरं पाहू? नाही, स्वच्छतेविषयी अजून यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. स्वच्छतेचं काम चालू आहे, परंतु कुठेतरी इतक्या मोठ्या शहराला अपुरं पडत आहे, म्हणून स्वच्छता यंत्रणा ही चांगली भक्कम करावी लागेल. आणि राहिला विषय स्वच्छतेसोबत मच्छरांचा वगैरे जो आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला अजून काम करण्याची गरज आहे आणि वाईला निश्चितपणानं जे स्वच्छता या शहरामध्ये सुरू आहे त्याला अत्याधुनिक पद्धतीने अजून आपल्याला कसं काय स्वच्छ करता येईल, शहर सुंदर कसं करता येईल, हा आमचं विजनच आहे आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चितपणे काम करू. या निवडणुकीला आपण कशा प्रकारे बघता? नाही, ही निवडणूक शेवटी या गावाच्या, या शहराच्या विकासाची ही निवडणूक आहे. चांगले उमेदवार भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दिलेले आहेत. सर्व लोकांमध्ये राहणारे, लोकांच्या अडीअडचणीला उभे राहणारे आणि एक जी आमच्या या शहराचं स्वरूप हे अजून चांगलं व्हावं ही दृष्टी घेऊन चालणारे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, सर्व उमेदवार आहेत आणि म्हणून निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये या शहराचं रूप पालटलेलं आपल्याला दिसेल आणि जनता सुद्धा, या ठिकाणचे नागरिक सुद्धा भारतीय जनता पक्षावर विश्वास करतात, कारण ते बघतायत की समाजामध्ये काम करणारे जर असतील तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने काही लोक येतात आणि काहीतरी भुलथापा देऊन निवडणूक लढवतात, परंतु या ठिकाणचे नागरिक हे सुजाण आहे, समजदार आहेत आणि ते विश्वासाने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहतील. भाऊ, काही नगरसेवकांना मागे इंदोर सिटीमध्ये पाठवलं होतं, इंदोर विजन हा वाढीचा विजन राहणार आहे असं काही लोकांचं मत आहे, काय सांगाल? नाही, निश्चितपणानं देशातलं सर्वात सुंदर शहर इंदोर शहर आहे. आपल्या वाडीचं पण काही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले होते, परंतु 2015ला निवडणूक या नगरपरिषद झाली होती. 2020 पर्यंत कार्यकाळ संपला होता. मागील 5-5.5 वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे
आणि प्रशासकीय राजवट म्हटल्यानंतर इथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे काही खंड त्यामध्ये पडलेला आहे. परंतु येणाऱ्या या निवडणुकीनंतर जे लोकप्रतिनिधी असतील ते सुद्धा आपले शहर स्वच्छ व्हावं, सुंदर व्हावं या दृष्टिकोनातूनच काम करतील. भाऊ, मागे विरोधकांनी हिंगणा विधानसभामध्ये वोट चोरी झालेली आहे असा आरोप लावला होता आणि मोर्चा पण काढलेला होता तहसील कार्यालयावर. का यावेळेस तो मुद्दा आणखी वाढू शकतो का? नाही, माझं असं मत आहे त्या बाबतीत की कार्यकर्त्यांना खालची परिस्थिती सर्व माहित आहे. ज्या नेत्यांनी हा वाद उठवलाय त्या नेत्यांनी कधीच त्या बूथच्या याद्या बघितल्या नसतील, परंतु आता त्यांच्याकडे काही नसल्यामुळे शेवटी त्यांना त्या बूथच्या याद्या बघण्याची वेळ आली आणि अनेक वर्षापासून हा विषय भारतीय जनता पक्ष सुद्धा घेते आहे की बूथमध्ये जे काही त्रुटी आहेत, मय्यत लोक असतील, स्थलांतरित झालेले लोक असतील, दुबार नावं असतील, हे कुठेतरी व्यवस्थित होणं गरजेचं आहे. कारण की स्थलांतरण फार शहरीकरण जसं होत गेलं तसं स्थलांतर होत गेलं आणि म्हणून या याद्या पुन्हा एकदा व्यवस्थित झाल्या पाहिजेत. हा विषय काही आताचा नाही आहे, मागील 15-20 वर्षापासून हा विषय, म्हणजे जेव्हापासून आपण हे म्हणता येईल कम्प्युटराईज झालं तेव्हापासून हा विषय आमच्या लक्षात आहे. कारण की आम्ही बूथवरती काम करतोय, तरी या परिस्थितीमध्ये काम करतोय. आमचं सुद्धा म्हणणं तेच आहे, भारतीय जनता पक्ष म्हणणं आहे की याद्यामध्ये दुरुस्ती होणं आवश्यक आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये बोगस मतदान म्हणजे कॉलेजच्या मुलांकडून झालेलं आहे. त्यांचं नाव यादीत नसूनही त्यांना इथे रहिवासी दाखवलेला आहे. का यावेळेस पण या निवडणुकीमध्ये असं होऊ शकते? नाही, आपला अधिकार आहे. आपण ज्या भागामध्ये राहतोय 6 महिन्याचं वरती वगैरे त्या भागामध्ये आपलं मतदान येणं आवश्यक आहे. जर विद्यार्थी शिकायला बाहेरून जर इथे येत असतील आणि ते 4-4, 5-5 वर्ष या भागात राहत असतील तर निश्चितपणाने त्यांना तो अधिकार आहे की मतदार यादीमध्ये नाव करून घेणे आणि इथनं स्थलांतरित झाल्यानंतर त्या ठिकाणी करून घेणे. आता अधिकार दिलेला आहे आपल्याला, तर त्याला आपल्याला असं म्हणता येणार नाही की बघ कोणाचे बोगस यादीमध्ये ज्याचं नाव आहे तो बोगस होऊ शकत नाही. परंतु मुद्दे नसताना कोणते यासारखे छोटे छोटे मुद्दे बनवणं हे एकदम चुकीचं आहे. आपण आपल्या वाडीच्या जनतेला व मतदाराला काय एक आव्हान, काय एक संदेश देऊ? नाही, माझी वाडी शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की वाडी शहराचा जो विकास सुरू आहे तो विकास समोर नेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं शासन आणणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणचे आमदार समीरभाऊ मेघे आहेत, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस हे या भागाचे आमदार सुद्धा राहिले, 2दा ते आमदार या विधानसभेचे या क्षेत्राचे राहिले. आणि म्हणून एक विकासाची दृष्टी असलेले जे नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचा जो दृष्टिकोन आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत हा विकास पोहोचला पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पासून तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत आम्ही या ठिकाणी काम करतोय. या विकासाच्या किंवा शहराच्या परिवर्तनामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणं आवश्यक आहे आणि एका चांगल्या कार्यासाठी आपण, या विकासासाठी आपण भारतीय जनता पक्षासोबत उभा राहाल. आणि मी विनंती करतो की या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाऊन आपण आपलं मतदान करावं, राष्ट्रीय कर्तव्य बजावावं, हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो.